गांधारीने महर्षी वेदव्यास यांच्याकडून पुत्रवती होण्याचा वरदान प्राप्त केला होता. वरदान मिळाल्यानंतर ती गर्भवती झाली, पण 2 वर्षे उलटून गेली तरीही तिला मूल झाले नाही. हा विलंब पाहून गांधारी संतापली आणि रागाच्या भरात तिने स्वतःच्या पोटावर प्रहार केला. त्या प्रहारामुळे तिच्या गर्भातून एक मोठा मांसपिंड बाहेर पडला. हे ऐकून महर्षी वेदव्यास गांधारीकडे आले आणि म्हणाले, गांधारी, तू फार मोठी चूक केली आहेस, पण माझा दिलेला वर कधीही व्यर्थ जात नाही. वेदव्यासांनी त्या मांसपिंडावर अभिमंत्रित जल शिंपडलं आणि आश्चर्य म्हणजे तो मांसपिंड 100 भागात विभक्त झाला. त्यांनी गांधारीला सांगितलं, 100 कुंड तयार कर, प्रत्येक कुंडात तूप भर आणि त्या तुकड्यांना त्यात ठेव. गांधारीने तसं केलं. 2 वर्षांनी जेव्हा पाहिले कुंड उघडलं, त्यातून दुर्योधनाचा जन्म झाला. यानंतर एकामागून एक 99 पुत्र जन्मले आणि शेवटी एक कन्या दुश्शला, तिचा जन्म झाला. अशा प्रकारे गांधारी झाली 100 पुत्रांची माता आणि तिच्या पोटी जन्मलेले पुत्र नंतर झाले कौरव. अशा अद्भुत कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.